रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. नैसर्गिक मृत्यू सोडून लक्षात ठेवा, नैसर्गिक मृत्यूच्या अगोदरच हार्ट अटॅक येऊन मृत्यू झाला असे कमीत कमी 60% मृत्यू होणाऱ्या लोकांपैकी 60% लोक आहेत. किती टक्के? 60% लोक आहेत. या हार्ट अटॅक मुळे मग तो जास्त असू द्या किंवा कमी असू द्या, तर हा प्रयोग जर तुम्ही केला आणि रेग्युलरली केला, प्रयोग असा विशेष नाही, रेग्युलरली जर केला तर तुम्हाला अटॅकनी मृत्यू येऊ शकत नाही. तुमचा जो नैसर्गिक मृत्यू जिथपर्यंत तुम्हाला आयुष्य दिलेलं आहे भगवंतानी, तिथपर्यंत तुम्ही जगू शकता. मात्र त्याच्यासाठी आपल्या तोंडामध्ये सदैव नामस्मरण, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हे जप असणं आवश्यक आहे. आणि ह्या जपाबरोबर प्रयोग कोणता करायचा आहे ते मी पुढे सांगतोय, लक्ष देऊन ऐका. अर्जुनची साल सर्वांना माहित आहे किंवा अर्जुन सालीचं चूर्ण, आता नावच अर्जुन आहे आणि अर्जुन या नावामध्ये सर्व काही येतं. बल, शक्ती, हृदयाला दिली जाणारी शक्ती, हृदयाच्या सभोवताली जेवढ्या करोनरी आर्टरी आणि करोनरी सायनस, नीट लक्ष द्या, त्या ज्या आहे हे समजून घ्या. जेव्हा अगोदर अटॅक आपणाला काय येतो ते आपणाला भीती वाटते, अचानक भीती वाटते, मृत्यू होतो. अमुक अमुक रोग आहे असं कळलं की रात्रीच विचार अविचार वेगवेगळे येतात आणि रात्रीच अटॅक येऊन मृत्यू होतो. तर असल्या प्रकारचे कितीही वाईट विचार आले, कितीही भीती निर्माण झाली, तरी सुद्धा ज्या हृदयामध्ये भगवंत राहतात ते घर जर बळकट असेल तर वरून बाहेरून कितीही त्या घरावरती दगड मारू द्या, हृदय स्ट्रॉंग करायचं. हे समजून घ्या. काही गोष्टी तुम्ही समजून घेत जावा. गोळ्या खाल्ल्यामुळं, बीपीच्या गोळ्या खाल्ल्यामुळं तुमचा आजार बरा होत नाही, ही तुमची गैरसमजूत आहे, ती मनातून काढून टाका. फक्त त्या गोळ्या जोपर्यंत तुमच्या चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला काहीही होणार नाही. परंतु गोळी न खाता आयुष्य जर आपलं व्यवस्थितरित्या घालवायचं असेल तर आपणाला हा सांगतोय तो प्रयोग. आता मी अगोदरच बोलून गेलो, हृदयामध्ये छोटीशी नोड आहे, लक्षात ठेवा. डाव्या लेफ्ट राईट ऑरिकल मध्ये लक्षात ठेवा या गोष्टी. सायनो ॲट्रियल नोड आहे. ही सायनो ॲट्रियल नोड पासून एव्हियन नोड तयार होते. पुढं सायनो ॲट्रियल नोडला पेस मेकर म्हणतात. म्हणजे जी शरीरामध्ये तुमच्या रक्ताभिसरण क्रिया होते किंवा तुमचा श्वासोश्वास व्यवस्थित चालतोय, तो चालणारा श्वासोश्वास हा या सायनो ॲट्रियल नोड मुळे होतो. आणि ही एक प्रकारची विशिष्ट प्रकारची प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंतानी तयार केलेली, एक भगवंताची वास्तव्य करत असलेली ही शक्ती आहे. आणि डॉक्टर लोक, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, मग डॉक्टर लोकांना का दिसत नाही ऑपरेशन करताना? डॉक्टर शक्तीचं ऑपरेशन करत नाहीत. पुन्हा पुन्हा सांगतोय, नीट लक्ष द्या. डॉक्टर हृदयाच्या स्नायूंचं ऑपरेशन करतात, शक्तीचं नाहीत. कोणत्याही शक्ती ही अदृश्य स्वरूपात असते. दॅट इज अ एनर्जी. नीट लक्ष द्या. दॅट इज अ एनर्जी, बंडल ऑफ एनर्जी.
आणि ही बंडल ऑफ एनर्जी जशी हवा आहे, दिसू शकते का आपल्याला? नाही, पण ती जाणवते. या हवेच्या कणाकणामध्ये भगवंत आहे, लक्षात ठेवा, अस्तित्व आहे. आणि तो सदैव तो अंश त्या मसलच्या मार्फत नाकातून तोंडातून तिथपर्यंत तो सदैव पुरवत असतो. म्हणून हा देहरूपी बल्ब झळाळतोय. लक्षात येते का? अहंकार बाळगू नका, मी करतोय म्हणून. जो काय करतो तो करतो. मुद्दाम सांगतोय हे कळणं आवश्यक. उपाय कळण्यापूर्वी हे कळणं आवश्यक आहे प्रथम. आपण आणि ज्याला गर्व आहे ना, मी करतोय असं वाटतंय ना, त्याचं तिकीट लगेच काढतात भगवंत. आलं का लक्षात? त्याला जास्त वेळ थांबवत नाहीत, कारण त्याची गर्विष्ठ लोकांची या जगामध्ये आवश्यकता नाहीये. महत्वाची गोष्ट, ते तिकीट लगेच काढतात. चल, तुझं इथं या विश्वामध्ये उपयोग नाहीये. मग तो अटॅक येईल, रोग होईल, ऍक्सिडेंट होईल, काय नाही काय कारण, तो आपल्यावर येऊ देत नाहीये. असं झालं म्हणून त्यामुळं असं झालं. लक्षात आलं का? परंतु त्यांनीच सांगितलेले उपाय, भगवंतांनी सांगितलेले उपाय, अर्जुन एक बल देणारा वृक्ष आहे, लक्षात ठेवा. आणि हे घर प्रथम, हृदय जर प्रथम व्यवस्थित मजबूत केलं तर कुठल्याही म्हणजे गुटळी तयार होणार नाही, मेद साठणार नाही. आणि हृदयाला रक्त पुरवणाऱ्या सर्व तुमच्या ज्या व्हेन्स, आर्टरी आहेत त्या व्यवस्थितरित्या राहतील. उपाय साधा सोपाय सर्वांना करता येणार आहे. मेडिकलमध्ये अर्जुन वृक्षाची साल मिळते, साल, किंवा त्या सालीचं चूर्ण मिळतं. आता हे अर्जुन वृक्षाच्या सालीचं चूर्ण 1-1.5 चमचा किंवा कमीत कमी 1 चमचा कपभर पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचंय. ते पाणी झाकून ठेवायचंय. हे अर्जुन साल किंवा चूर्ण रात्रभर भिजत ठेवायचंय. आणि सकाळी उठल्यानंतर 1 कप दूध, त्या 1 कप दुधामध्ये हे पूर्ण रात्रभर भिजत ठेवलेलं चूर्ण आणि पाणी त्या 1 कप दुधामध्ये मिक्सअप करायचं. चांगलं उकळू द्यायचं. हे एकत्रितरित्या चांगलं उकळू द्यायचं. याच्यावरती झाकण ठेवून, लक्षात ठेवा, थोडंसं उघडं ठेवून चांगलं उकळू द्या. अगदी 1 कप, आपण ते 1 कप घेतलं आणि हे 1 कप घेतलं, 1 कप राहीपर्यंत, जसं चहा पितो आपण सकाळी सकाळी, 1 कप राहीपर्यंत हे आठवा. ते 1 कप राहिलेलं गाळून घ्या व्यवस्थितरित्या. आणि सकाळी सकाळी मस्तपैकी जसा चहा पितो सकाळचा, त्या चहाच्या ऐवजी हे घ्या. आणि सायंकाळी 6 वाजता सुद्धा असाच चहा घ्या. 1 वेळ भिजवलं तरी चालतंय. दुसऱ्या वेळेला डायरेक्ट 1 कप पाणी, सायंकाळचं करताना 1 कप पाणी, 1 कप दूध आणि त्याच्यामध्ये 1.5 चमचा अर्जुन सालीचं चूर्ण, 1 कप राहीपर्यंत उकळून व्यवस्थितरित्या ठेवायचं. अटॅक ज्यांना येऊन गेलेला आहे, ज्यांना वाटतंय आपला अटॅकमुळे मृत्यू होऊ नये, अशा व्यक्तीने सकाळ सायंकाळ हा वर्षातून, लक्षात ठेवा, कंटिन्युअसली 3 महिने, किती दिवसात मग सांगितलं मी, वर्षातून कंटिन्युअसली 3 महिने जर उपाय तुम्ही केला तर पुन्हा दुसऱ्या वर्षी, पुढच्या वर्षी पुन्हा वर्षातून 3 महिने, असं जर कुठल्याही वेळेला करू शकता. ज्या वेळेला तुम्ही व्हिडिओ पाहताय त्या दिवसापासून सुरुवात करा. याचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये. तुम्हाला आजार कुठलाही असू द्या, कॅन्सर असू द्या, तुम्हाला मूळव्याध असू द्या, तुम्हाला मधुमेह आजार कोणताही असू द्या, त्या सर्व आजारामध्ये हे एकमेव मी सोल्युशन सांगितलं. हे भगवंताचं ज्ञान तुमच्यापर्यंत आणून पोहोचवण्याचं कार्य केलं. हे पाठीमागं असंच टिकावं ही त्याच्या चरणी प्रार्थना आहे. दिलेलं ज्ञान त्यांच्याच चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम. विठला 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 विठला.